भाजपचे आमदार जे आहेत अमित गोरके हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याबरोबर सुद्धा आमदार अमित गोरके आहेत। तुम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती मिळते, नक्की काय प्रकार झालेला होता? ते तुमचे पीए होते आणि त्यांच्या पत्नीचा एका रुग्णालयानं खरं तर 10 लाख रुपयांची मागणी केली, मुजरपणामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते। काय तक्रार असणार? तक्रार हीच आहे, कारण सुशांत भिसे माझ्याकडे माझं संपूर्ण काम बघतो, पीए म्हणून काम बघतो आणि मागील 3-4 महिन्यात अनेक घरातील अनेक कॅन्सर पेशंट असेल, अनेकांचे जीव त्यांनी वाचवलेत। पण त्याच्याबरोबरच ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्या संबंधात त्यावेळेस मीही त्याच्या संपूर्णपणे टचमध्ये होतो। ज्यावेळेस तो त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेला, डॉक्टर घैसास यांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की आधी पैसे भरावे लागतील, 20 लाख रुपये भरावे लागतील। आणि हे सांगत असताना पेशंट समोर होता, पेशंटनी धसका घेतला की एवढे पैसे आणायचे कुठे? एक तर पेशंटला सांगायलाच नको हवं होतं। आणि त्यानंतर खाली जाऊन तिथल्या ज्या लेडीज आहेत खालच्या त्यांच्या कर्मचारी, त्यांनीही सांगितलं की जोपर्यंत तुम्ही 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत आम्ही ऍडमिट करून घेणार नाही। त्यांनी 3 लाखाची तयारी दर्शवली। त्यानंतर मीही स्वतः त्या ठिकाणी त्याच्याशी सातत्यानं बोलत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण सीडीआर तपासले, हे सगळे फोन रेकॉर्ड्स त्या ठिकाणी सापडतील। एवढंच नाही तर डॉक्टर घैसास असंही म्हणालेत की मला केस सोडून देण्याचा अधिकार आहे, हा माझा नैतिक अधिकार आहे। त्यानंतर सुशांत भिसे त्यांना हेही म्हटले की मी जमीन विकतो पण तुमचे पैसे भरतो, पण माझ्या बायकोला इथे ऍडमिट करून घ्या। त्यानंतरही त्याला त्या ठिकाणी त्या महिलेला ऍडमिट करून घेतलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की पेशंट कुठलंही असो, तातडीची मदत त्या ठिकाणी त्याला व्हायला पाहिजे होती। इमिजिएट आपल्याला दिसते गरोदर महिला आहे, इमिजिएट त्याच्यावर तिथेच तिला ट्रीटमेंट। सीपींकडे मग तक्रार काय केली? रुग्णालयाच्या विरोधात तक्रार केली? सीपींकडे मी तीच चर्चा केली आणि आता अलंकार पोलीस चौकीमध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी सुशांत भिसे आणि परिवार त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि मी हीच तक्रार केली की अशा प्रकारचा जर डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला असेल, एक गर्भवती महिलेचं जर या ठिकाणी निधन झालं असेल, त्या डॉक्टरांना त्वरित निलंबित करावं। हे हॉस्पिटल पुन्हा एकदा शासनाने ताब्यात घ्यावं जर अशा प्रकारचे गैरप्रकार त्या ठिकाणी होत असतील। आणि जे दोषी आहेत त्यांचं सीडीआर तपासून त्यांना त्या ठिकाणी नोकरीवरून काढून टाकावं। नक्की रुग्णालयातल्या कुणावरती आरोप आहे? घैसासांवरती तुमचा आरोप आहे, नक्की त्यांनी काय म्हटलेलं होतं? असंही माहिती मिळते की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून सुद्धा फोन आलेला होता, तरी सुद्धा हॉस्पिटल प्रशासनानं जुमानलं नाही। माननीय रामेश्वर नाईक ते स्वतःही बोलले होते, कारण मी त्यांच्याशी संपर्कात होतो। त्यांनी फोन करूनही त्या ठिकाणी रिस्पॉन्स हॉस्पिटलने दिला नाही। मी पुन्हा एकदा सांगेल की डॉक्टर घैसास आणि त्यांची टीमच ह्याला जबाबदार आहे। मागाशी मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांची बाजू माझ्याकडे मांडली, पण त्या घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार मी होतो। माझ्याकडेच ते फोन होते ज्यावेळेस सुशांत आणि त्याची पत्नी। घैसासांनी मग काय सांगितलं फोनवर? नाही, त्यांनी त्यांची बाजू सांगितली, पण जे काय आहे सत्य ते तुम्हाला सीडीआर काढल्यानंतर। माझी एकच मागणी आहे, एकतर सुशांत भिसे अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे, मागासवर्गीय मातंग समाजाचा हा पोरगा, जो आपल्या फॅमिलीसाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी दवाखान्यात उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी जर धडपडत होता आणि त्याला जर उपचार मिळत नसेल तर मला असं वाटतं की हे हॉस्पिटल पुन्हा एकदा शासनाने ताब्यात घेतलं पाहिजे। कारण तुम्ही विद्यमान सत्ताधारी आमदार आहात, ते तुमच्याकडे सुये सहाय्यक म्हणून काम करतात, एवढा सगळा रेफरन्स देऊन सुद्धा हॉस्पिटल प्रशासनानं ऐकलं नाही। या हॉस्पिटल प्रशासन ज्या ट्रस्टमार्फत चालवले जातात त्याच्यावरचा शासनाचा अंकुश कुठेतरी कमी झालाय का? कारण लोकांमध्ये अशी चर्चा आहे, विद्यमान आमदारांच्या पीएनच्या खरं तर पत्नीला अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागत असेल तर मग सर्वसामान्यांची काय अवस्था आहे? माझ्या माहितीनुसार मागच्याच 2 आठवड्यापूर्वी या हॉस्पिटलवर 100 कोटीचा दंड न्यायालयाने ह्याच कारणासाठी दिलेला होता, तेही माझ्याकडे माहिती आहे। आणि ही घटना घडल्यानंतर अनेक अशा प्रकारचे होरपळलेले जे पेशंट्स आहेत त्यांचेही मला फोन येत आहेत। मला असं वाटतं की ही पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे। आज त्या ठिकाणी मी डॉक्टर केळकर सरांशी बोललो, तेही म्हणले की मी नक्की माहिती घेतो, पण कडक कारवाई या ठिकाणी त्या संबंधित कर्मचारी आणि डॉक्टरवर झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि फक्त त्यांना त्या ठिकाणी नोकरीतनं बडतर्फ केलंच पाहिजे, त्याचबरोबर या कुटुंबाला त्यांनी न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यांना भरपाई मिळालीच पाहिजे। आता तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार? अशी सुद्धा माहिती मिळते की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे किंवा तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे। आता मुख्यमंत्र्यांकडून काय कारवाईची अपेक्षा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? विशेष म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे नातेवाईक आहेत ते अर्धवट माहितीच्या आधारे दिशाभूल करतायत। खरंच त्याच्यामध्ये काय सत्यता आहे असं वाटतं? बघा, लक्षात घ्या, अर्धवट माहिती नाही, कारण मी स्वतः त्या सगळ्या घटनेला साक्षीदार आहे।
त्या ठिकाणी माननीय रामेश्वरजी साक्षीदार आहेत. त्यामुळे अर्धवट माहितीचा विषयच नाही. एखादं कुटुंब रडून ज्यावेळेस सांगतं की आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन द्या, आम्हाला देत नाहीये, हे कुठल्याही प्रकारचे नौटंकी किंवा नाटक नसू शकतं. कारण समोर तशी अवस्था होती. त्यानंतर ससूनला गेले, ससूनमधनं परत आम्ही त्यांना सूर्या हॉस्पिटलला. त्यामुळे ह्याच्यातले तथ्य साधं आहे. गैसासांबरोबर जे काही कॉल रेकॉर्ड झालेत, गैसास एवढंही फोनवर म्हणालेत की तुम्हाला जर आता हे नसेल तुम्ही ऍडमिट होऊ नका, तुम्ही तुमचं बघा, इथपर्यंत बोललेले आहेत. आणि हे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत. त्यामुळे कॉल रेकॉर्ड जर चेक केलं तर सत्य उघड दिसेल. काय कारवाईची मागणी करताय? त्यांना तिथनं नक्कीच मी मागणी करेल, त्यांना तिथनं वडथर्प केलं पाहिजे कैसासांना, आणि त्या खालच्या ज्या लेडी कर्मचारी त्यांनाही, आणि त्याच्यावर इमिजिएट कारवाई केली पाहिजे. आणि सगळ्या प्रकरणाची सत्यता तपासून गेली पाहिजे. कारण एक बळी गेलाय, एखाद्या महिलेचा 28व्या वर्षी बळी जाणं आणि 2 चिमुकल्या मुलींना जन्म देऊन, ही अत्यंत वाईट घटना आहे असं मला वाटतं. आता तुम्ही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे, विशेषतः तुम्ही आता भाजपचे विद्यमान आमदार आहात, आमदार म्हणून तुमच्या शब्दाला किंमत असते, तर मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून लोकांपर्यंत एक वेगळा मेसेज जो आहे तो गेला पाहिजे. जर तुमच्याच पीएनच्या पत्नीला असा संघर्ष करावा लागत असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांची मग अवस्था काय? सर्वसामान्य लोकांची खरंच वाईट अवस्था होऊ शकत असेल. कारण जर तिथलं अशा प्रकारचं प्रशासन तिथलं ढिसाळ असेल तर नक्कीच याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि याची मागणीच मी करणार नाही. याचा जोपर्यंत खऱ्या अर्थानं त्या भिसे परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी संपूर्णपणे यासाठी झगडत राहील. संपूर्ण महाराष्ट्रातला माझा समाज, नागरिक माझ्याबरोबर असतील. आता तुम्ही आरोग्यमंत्र्यांकडे काय लेखी पत्रव्यवहार या संदर्भात काय करणार आहात का, की ट्रस्ट मार्फत जे रुग्णालय चालवलं जातं त्याच्यावरती आता मग कारवाईची नक्की अपेक्षा काय आहे? अपेक्षा हीच आहे की हे ट्रस्ट मार्फत जे चालवतं ते पुन्हा एकदा शासनाने ताब्यात घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवावं. आणि मी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी माझं बोलणं झालं, त्यांना मी भेटणार आहे, त्यांनाही मी याविषयी तक्रार करणार आहे, आरोग्यमंत्र्यांनाही मी या संबंधातली तक्रार करणार आहे. आणि ह्या हॉस्पिटलची आपण सखोल चौकशी करावी, ह्या प्रकरणाची चौकशी करावी. आणि ज्या डॉक्टरांनी आणि ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी ह्या घटनेला जी जबाबदारी त्यांच्यावर इमिजिएट कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, पोलीस आयुक्तांनी काय म्हटलेलं आहे, याच्यामधल्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या पोलिसांकडून तपासल्या जातील का? पोलीस आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? पोलीस आयुक्तांनी मला आश्वासन दिलं की या बाबतीतला आम्ही जो काही गुन्हा नोंद करायचा आहे तो नक्कीच आम्ही करू आणि याबाबतली सखोल चौकशी आम्ही या ठिकाणी करू आणि लागल्या सीडीआर पर्यंत आम्ही या ठिकाणी चौकशी करू असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. खरंच आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांची तक्रार जी आहे, रुग्णालय प्रशासनाची तक्रार पोलिसांमध्ये त्यांच्या कुटुंबियांमार्फत देणार आहोत. मात्र तुम्ही अजून काय त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहे तेही त्यांनी तपासणी करावी. ज्यावेळेस पेशंट त्या ठिकाणी आलं, कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी बोलत होते, कशा पद्धतीनं ती महिला इकडून तिकडे जाऊन त्यांना विनंती करत होती, हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसेल ना. सीसीटीव्ही तपास आपण करावा. खरंच आपण पाहतोय की सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सुद्धा रुग्णालयामध्ये नक्की त्यावेळेस परिस्थिती काय घडली याची सुद्धा चौकशी जी आहे ती करावी अशी मागणी केलेली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जी आहे ती राज्याचे आरोग्यमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे. आणि या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधले जे खरं तर डॉक्टर आहेत गैसास, त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी आमदार अमित गोरखेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरापासून अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.